हॅलो एव्हरीवन. जो गेम आपण आत्ता बघणार होतो 2022 साली झालेल्या टाटा स्टील मास्टर स्पर्धेच्या 8व्या राऊंडमधला सामना आहे. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला विदित गुजराती आणि काळ्या बाजूला निल्स ग्रँडेलियस. तर हा एक अतिशय चांगला गेम आहे जो तुम्हाला डेफिनेटली आवडेल. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती D4. उत्तर आले नाईट F6, नाईट F3, G6, नाईट B2 D2, बिशप G7, E4, कॅसल बाय ब्लॅक. म्हणजे काळ्या खेळाडूने लवकर कॅसलिंग केलेलं आहे आणि हा जो सेटअप आहे तो ईस्ट इंडियन डिफेन्सचा सेटअप आहे. ज्यानंतर पांढऱ्या खेळाडूची चाल होती E5. त्याने घोड्यावर अटॅक केला. नाईट H5. नाईट H5 ही चाल आता खेळली जाते. ऍक्च्युली E5 नंतर बऱ्याच वेळा काळा खेळाडू जो आहे तो तुम्ही बघितलं तर D5 स्क्वेअर वरती सुद्धा घोडा घेऊ शकतो. पण मग पुन्हा एकदा प्यादी जी आहेत ती त्याच्यावर अटॅक करतात आणि प्रॉब्लेम असा होतो की काळ्या खेळाडूच्या घोड्याच्या चाली खूप वाढतात आणि दुसरीकडे पांढऱ्या खेळाडूला त्याचे पीसेस डेव्हलपमेंट करायला वेळ जास्त मिळतो. सो हे अवॉइड करण्यासाठीच कदाचित काळ्या खेळाडूने नाईट H5 ही चाल खेळली. ज्यानंतर G4 तुम्ही जर बघितलं तर G4 ही जी चाल आहे ती एक अग्रेसिव्ह चाल आहे. पांढरा खेळाडू क्लिअरली आपल्या अटॅकिंग इन्स्टिंक्ट दाखवून देतोय. ज्यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती नाईट F4. बिशपचा डायगोनल जो आहे तो ब्लॉक केलेला आहे, तो पांढऱ्या घोड्यानेच केलेला आहे. त्याचा फायदा उचलून नाईट F4. ज्यानंतर नाईट E4, D5 आणि नाईट E4 नंतर D5 ही चाल काळा खेळाडू खेळला कारण तो आता क्लिअरली तुम्ही बघितलं तर नाईट एक्सचेंजची ऑफर देतोय. म्हणजेच जर बिशपने घोडा मारला तर काळा प्यादा पांढरा घोडा मारेल, हे एक्सचेंज तो करायची ऑफर देतोय. पण पांढऱ्या खेळाडूची चाल होती नाईट G3. त्याने घोडा एक्सचेंज केला नाही. ज्यानंतर नाईट E6. अशा प्रकारचं व्हेरिएशन आता आपल्याला बोर्डवरती बघायला मिळतंय. या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूची चाल होती नाईट F5. आता तुम्ही जर बघितलं तर F5 घरावरती घोड्याला प्यादा मारू शकतं. पण त्याच्यानंतर असं व्हेरिएशन होईल समजा G टेक्स F5, त्यानंतर G टेक्स F5 आणि काळा घोडा जो आहे तो ट्रॅप झालेला आहे. तुम्ही बघितलं तर काळ्या घोड्यासाठी एकही सेफ स्क्वेअर अवेलेबल नाहीये. सो जर एक्सचेंज व्हेरिएशन खेळलं असतं ते असं असू शकेल नाईट टेक्स D4, नाईट टेक्स D4, बिशप टेक्स E5. पण तुमच्या लक्षात आलं असेल की हे व्हेरिएशन जे आहे ते काळ्या खेळाडूसाठी थोडंसं अडचणीचं आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर राजा पूर्णपणे ओपन झालेला आहे. त्यानंतर जे पांढरा प्यादा आता F5 घरावर आहे त्याच्यामुळे क्वीन सुद्धा गरज पडली तर G4 स्क्वेअरवर येऊ शकते. हत्ती डेफिनेटली G1 स्क्वेअर वरती येऊ शकतो. गरज पडली तर पांढरा खेळाडू हा क्वीन साइड कॅसलिंग करू शकतो आणि बिशपचा देखील डायगोनल ओपन आहे. सो लगेच चेकमेट जरी नसला तरी तुमच्या लक्षात येईल की ऍज पर द पोझिशन पांढऱ्या खेळाडूकडे अटॅकिंग चान्सेस हे खूप जास्त आहेत, जे काळ्या खेळाडूकडे बिलकुलच नाही आहेत कारण त्याचे पीसेस डेव्हलपच झालेले नाही आहेत. मग ऍज पर द पोझिशन ही पोझिशन जी आहे ती पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मधली आहे. सो हे सगळं नको होतं म्हणूनच नाईट F5 नंतर प्यादाने घोडा न मारता C5 ही चाल काळा खेळाडू खेळला. ज्याला उत्तर दिले नाईट टेक्स G7, नाईट टेक्स G7, H3, C टेक्स D4, बिशप H6 आणि लगेचच काळा प्यादा मारण्याऐवजी पहिल्यांदा घोड्यावर प्रेशर ऍड केलं की ज्यामुळे घोडा जर हल्ला तर काळा हत्ती मारला जाऊ शकेल. नाईट A5 चेक आणि आता प्यादाने चेक वाचवणं थोडंसं रिस्की आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर या पोझिशन मध्ये प्यादा मध्ये आलं तर हे असं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळेल की काळं प्यादा आता खूप जास्त पुढे आलेलं आहे
गरज पडली तर दुसरं काळं प्यादा पण पुढे येऊ शकतं, कनेक्टेड पॉन्स होतील आणि प्यादाने प्यादा मारणं आता लगेचच काही पॉसिबल नाहीये. कारण समजा तसं जर केलंच तर पुन्हा एकदा हा अशा प्रकारचा चेक आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतो. आता वजिराने जर चेक अडवला तर हत्ती मारला जाऊ शकतो, घोडा देखील मारला जाऊ शकतो. त्यामुळे आता एकतर राजा बाजूला घ्यावा लागेल किंवा बिशप मध्ये घ्यावा लागेल. पण तुम्ही जर बघितलं तर पांढरा राजा पूर्णपणे एक्सपोज होईल आणि हे मात्र आता पांढऱ्या खेळाडूसाठी जास्त रिस्की असलं असतं. मग हे सगळं अवॉइड करण्यासाठीच क्वीन A5 चेक नंतर प्यादाने चेक न अडवता क्वीन D2 ही चाल पांढरा खेळाडू खेळला. क्वीन टेक्स D2 चेक, नाईट टेक्स D2, नाईट C6, E टेक्स F4, F6, E टेक्स F6, E टेक्स F6, क्वीन साइड कॅसल बाय व्हाईट. म्हणजे आता बरेचसे एक्सचेंजेस करून झालेले आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर पांढऱ्या खेळाडूने क्वीन साइड कॅसलिंग केलेला आहे. त्याच वेळी त्याची जी पांढरी प्यादी आहेत ती किंग साइडला काहीशी पुढे गेलेली आहेत, पण अजूनही काळ्या राजाला कोणाचाही धोका नाहीये. या परिस्थितीमध्ये रुक E8 ही चाल काळा खेळाडू खेळला, जेणेकरून बिशप जो आहे तो मूव्ह करता येईल. ज्याला पांढऱ्या खेळाडूचं उत्तर रुक B3, त्याने प्यादावर अटॅक केलेला आहे. या परिस्थितीमध्ये ते प्यादा वाचवण्यासाठी नाईट E6 ही चाल काळा खेळाडू खेळला. खरे तर तुम्ही जर बघितलं तर ही चाल खेळल्यानंतर प्यादा जरूर सपोर्ट झालेला आहे की प्यादा जरूर वाचलेला आहे, पण काळ्या खेळाडूचा पांढरा बिशप जो आहे तो आता ब्लॉक झालेला आहे. तर चेस इंजिनची सुद्धा रेकमेंडेड चाल ही होती की नाईट B3 यानंतर बिशप जो आहे तो खरे तर F5 या स्क्वेअरवर घ्यायला हवा होता, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की या पोझिशनमध्ये समजा प्यादाने बिशप मारला तर नाईट जो आहे ते प्यादा मारेल आणि पांढरा बिशप जो आहे तो आता ट्रॅप झालेला आहे. तो कुठेही सेफ स्क्वेअर त्याला अवेलेबल नाही, तो मारला जाणार. म्हणजे हे एक्सचेंज जे असतं ते काळ्या खेळाडूला डेफिनेटली परवडलं असतं, कारण एनिवे त्याचा पांढरा उंट किंवा बिशप जो आहे तो काहीच करत नव्हता. तर असा बिशप जो आहे तो समोरच्या ऍक्टिव्ह पीससाठी एक्सचेंज होणं हे कधीही त्याच्या दृष्टीने बेटर असलं असतं. किंवा असंही व्हेरिएशन आहे की बिशप F5 नंतर समजा आता पांढऱ्या खेळाडूने पहिल्यांदा घोडा मारला तर काळा खेळाडू जो आहे तो बिशप जो आहे तो E4 स्क्वेअरवर नेऊ शकतो आणि तुम्ही बघितलं तर आता हत्तीवर अटॅक आहे. हत्ती वाचवण्यासाठी हत्ती समजा लेट्स से काळ्या घरात घेतला तर हे असं व्हेरिएशन बघायला मिळालं असतं, जिथे 2 चालींपूर्वी सगळ्यात कमजोर पीस जो होता तो काळ्या खेळाडूचा पांढरा उंट 2 चालींमध्ये सडनली सेंटर ऑफ द बोर्ड मधला बिशप झालेला आहे, एक्स्ट्रीमली पॉवरफुल झालेला आहे. आणि हा बिशप असा जोपर्यंत सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये राहील तोपर्यंत पांढऱ्या खेळाडूला डेफिनेटली खूप जास्त प्रॉब्लेम फेस करावे लागतील. हे आपल्या सगळ्यांना आता चेस बघून बघून नक्की माहीत आहे. सो हे असं व्हेरिएशन काहीसं बोर्डवरती असलं असतं, जिथे आता काळा खेळाडू सेंटर ऑफ द बोर्डच्या बिशपमुळे जास्त स्ट्रॉंग आहे. पण हे असं काही झालं नाही. D4 घरावरचा प्यादा वाचवण्यासाठी नाईट B3 नंतर नाईट E6 ही चाल काळा खेळाडू खेळला. ज्यानंतर बिशप G2, नाईट C7. आता बिशप G2 नंतर नाईट C7 ही चाल खेळावीच लागली, कारण तुमच्या लक्षात आलं असेल की बिशपने प्यादावर अटॅक होता. जर बिशपने प्यादा मारला असतं तर दोन्ही नाईट्स जे होते अंडर अटॅक आले असते. सो नाईट C7, F5, पांढरा खेळाडू आता ब्रेक थ्रू साठी जातोय. G टेक्स F5, रुक H2 F1 आणि आता तो दुसरं प्यादा देखील सॅक्रिफाईस करायला तयार झालेला आहे. त्याचं लॉजिक सिंपल आहे की
समजा प्यादाने प्यादं मारलं तर हत्ती जो आहे तो काळं प्यादं मारेल आणि हे असं व्हेरिएशन आपल्याला कदाचित बोर्डवरती बघायला मिळेल, जिथे तुम्ही जर बघितलं तर काळा राजा पूर्णपणेच एक्सपोज झालेला आहे आणि त्यामुळे तुम्ही जर वेगळ्या कुठल्या चाली खेळायचा प्रयत्न जरी केला, लेट्स से प्यादाने अजून एक प्यादं मारलं, तर लगेचच हे प्यादं मारायची सुद्धा खरोखर काही गरज नाही. तुमच्या लक्षात येईल की या परिस्थितीमध्ये पांढरा खेळाडू जो आहे तो आपला बिशप वाचवू शकतो अँड देन हत्तीसाठी जी कॉलम पुन्हा एकदा ओपन झालाय. येस, प्यादं पुढे येईल, नक्की पुढे येईल, पण बिशप्स आणि हत्ती ऍक्टिव्ह असताना ते मारणं किंवा त्याच्यावर अटॅक करणंही सोपं आहे. पण काळा राजा तुम्ही बघा पूर्णपणे एक्सपोज झालेला आहे. हे असं काहीतरी व्हेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतं. तर ऑफकोर्स हे नको होतं, म्हणूनच रुक H2 F1 या चालीनंतर किंग F7 ऑलरेडी काळ्या खेळाडूने आपला राजा जो आहे तो सेफ साईडला नेलेला आहे. आता जी टेक्स F5, कारण आता ते प्यादं जास्त पुढे येऊन जाणं रिस्की झालं असतं. सो रुक G8, नाईट D2, बिशप वाचवला, नाईट E5, नाईट टेक्स D4, बिशप D7, B3, रुक A2 E8, A4 आणि आता तुम्ही जर बघितलं तर पांढरा खेळाडू क्वीन साइड वरती आपली प्यादी पुढे ढकलतोय. त्याला माहित आहे की क्वीन साइडला तुम्ही जर बघितलं तर काळ्या खेळाडूची दोनच प्यादी आहेत, ज्याच्यातली तीन प्यादी जरी असली तरी सी कॉलम वरती प्यादा नाहीये आणि दोन प्यादी जी आहेत ती बिशपच्या डायगोनल वरती आहेत. गरज पडली तर ती मारता येतील आणि पांढरा खेळाडू प्यादी पुढे ढकलून त्यांचं कन्व्हर्जन क्वीन किंवा बाकीच्या गरज पडलेली तर पीस मध्ये करता येईल. सो A6, काळ्या खेळाडूने लगेचच प्यादी पुढे येण्यापासून थांबवायचा प्रयत्न केलाय. बिशप F4, रुक E7, रुक F2 F2, बिशप C6, किंग B2, रुक D7, किंग A3, नाईट E8, C4 आणि C4 ही एक अतिशय अमेझिंग चाल आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर C4 चालीमुळे आता D5 या स्क्वेअर वरती खूप जास्त प्रेशर जे आहे ते पांढऱ्या खेळाडूने अप्लाय केलेलं आहे. प्रॉब्लेम असा आहे की काळा खेळाडू जो आहे तो हे असं प्यादं मारू शकत नाही, कारण समजा जर हे असं प्यादं मारलंच तर पांढरा घोडा जो आहे तो पहिल्यांदा बिशप मारेल. तर बिशप मारल्यानंतर आता रुक अंडर अटॅक आहे. जर रुकने रुक मारला तर लगेचच रुक कॅप्चर करायची गरज नाही. पहिल्यांदा हा अशा प्रकारचा चेक आपल्याला बघायला मिळेल. चेक बघितल्यानंतर जर आता पुन्हा एकदा अशा पद्धतीने F टेक्स E5 ही चाल खेळली तर या परिस्थितीमध्ये दुसरा रुक मारला जाईल. आता बिशप जरी मारला तरीही प्रॉब्लेम असा आहे की हा चेक पांढऱ्या खेळाडूकडे अवेलेबल आहे. सो राजा तर काळ्या घरात घेणं खूप रिस्की होईल, कारण दुसरा हत्ती पुढे येईल, मागे जाईल आणि हे असं काहीतरी व्हेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतं, जिथे तुमच्या लक्षात आलं असेल की एंड गेम मध्ये पांढरा खेळाडू एक्सचेंज अप आहे. येस, काळ्या खेळाडूकडे ऍक्च्युली एक प्यादं एक्स्ट्रा आहे, पण ते प्यादं जे आहे ते अशा पद्धतीने मारलं जाईल आणि ऑल ऑफ द सडन दोघांकडेही आता इक्वल मटेरियल जरी असलं तरी पांढऱ्या खेळाडूकडे हत्ती आहे, जो एंड गेम मध्ये जास्त विनिंग पोझिशन मध्ये त्याला नेऊ शकतो. हे सगळं व्हेरिएशन असं झालं असतं. किंवा C4 नंतर अजून एक व्हेरिएशन म्हणजे समजा प्यादाने प्यादं मारलं तर नाईट जो आहे तो बिशपला मारेल. आता
समजा रूक एक्सचेंज न करता वेगळी काही चाल खेळायचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की प्रॉब्लेम असा आहे की जरी घोडा मारला तरीही आता दुसरीकडे नाईट मारला जाईल आणि हे असं व्हेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल की जिथे पुन्हा एकदा पांढऱ्या खेळाडूकडे 4 प्यादी आहेत, काळ्या खेळाडूकडे देखील 4 प्यादी आहेत, पण घोडा अंडर अटॅक आहे. घोडा अंडर अटॅक असल्यामुळे आता कंपल्सरी त्याला काळ्या घरातच घ्यावं लागेल, कारण दुसरीकडे कुठे गेला तर पुन्हा एकदा बिशपचा चेक आपल्याला बघायला मिळू शकतो. पण हे असं व्हेरिएशन देखील आपल्याला कदाचित बघायला मिळू शकलं असतं, जे कदाचित काळ्या खेळाडूसाठी थोडंसं अडचणीचं होईल. कारण तुम्ही जर बघितलं तर या पोझिशनमध्ये पांढरा राजा जो आहे तो पुढे पळू शकतो. हत्तीचा चेक जरी बसला तरी राजा पुढे जाईल, पुढचं प्यादं मारलं जाईल आणि पांढरी प्यादी पुढे पुढे जाऊ शकतात. तर एकंदरीत C4 नंतर बरीचशी व्हेरिएशन अशी आहेत की जी तुम्हाला खूप कॉम्प्लिकेटेड पोझिशन्स क्रिएट करू शकतात किंवा सगळं मटेरियल एक्सचेंज करू शकतात. पण डेफिनेटली हे C takes D4 व्हेरिएशन जे आहे ते खूप रिस्की आहे. पांढरा खेळाडू कदाचित पहिल्यांदा काळा घोडा देखील मारेल, ज्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आता जरी अगदी हत्तीने देखील बिशप मारला, हत्तीने बिशप, रूकने रूक मारला, हे असं व्हेरिएशन जे आहे ते कदाचित आपल्याला बोर्डवरती बघायला मिळालं असतं, ज्यानंतर तुमच्या लक्षात येईल पांढरा खेळाडू घोडा बाजूला घेऊ शकतो. पण ही पोझिशन काहीशी इक्वल होऊ शकली असती. पण एकंदरीतच काळा खेळाडू C4 नंतर ही सगळी व्हेरिएशन्स कॅल्क्युलेट करायला थोडासा कमी पडला किंवा त्याला ही सगळी व्हेरिएशन अडचणीची होती. त्यामुळे त्याने नाईट G7 ही चाल खेळली, ज्यानंतर नाईट टेक्स C6 ही चाल पांढरा खेळाडू खेळला, B टेक्स C6, C टेक्स D5, रूक G2 D8, कारण पांढऱ्या प्यादाला ऑलरेडी बिशप आणि हत्तीचा सपोर्ट होता. सो आता ट्रिपल अटॅक पांढऱ्या प्याद्यावर केलाय. पण D टेक्स C6 ही चाल पांढरा खेळाडू खेळला आणि यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. त्याचं कारण तुम्ही जर बघितलं तर प्यादा पुढे आलेलं आहे. तुम्ही अगदी रूक एक्सचेंजेस जरी केले तरी तुमच्या लक्षात येईल की हे असं व्हेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळालं असतं, जिथे नाईट पेअर वर्सेस बिशप पेअर आहे. त्याच वेळी पांढऱ्या खेळाडूकडे 4 प्यादी आहेत, तर पांढऱ्या खेळाडूकडे 5 प्यादी आहेत, काळ्या खेळाडूकडे 3 प्यादी आहेत. सो बिशप प्लेअर प्लस 2 एक्स्ट्रा प्यादी, जे एंड गेम मध्ये डेफिनेटली पांढऱ्या खेळाडूसाठी जास्त विनिंग पोझिशन आहे. आणि हे सगळं लक्षात घेऊनच ऍक्च्युली D टेक्स C6 या चालीनंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि हा डाव जो आहे तो पांढऱ्या खेळाडूने जिंकलेला आहे. प्रॉब्लेम असा आहे की नाईटने जरी प्यादं मारायचा प्रयत्न केला तरीही बिशपचा जो आहे तो अटॅक त्या जागेवर आहे. सो या परिस्थितीमध्ये बिशप मारला जाईल आणि ऑल ऑफ द सडन तुम्ही बघितलं तर ब्लॅक जो आहे तो पीस डाऊन आहे. कारण आता अगदी एक्सचेंजेस जरी झाले तरी ऑलरेडी पांढऱ्या खेळाडूकडे इनफ मटेरियल आहे की ज्याच्यामुळे तो डाव जिंकू शकतो. हे सगळं लक्षात घेऊनच D टेक्स C6 यानंतर पुढची कुठलीही व्हेरिएशन न खेळता काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि रूक तर जागेवरून हलवणं शक्य नाही. एक रूक जर जागेवरून हलवला तर दुसरा रूक जो आहे तो डेफिनेटली मारला जाईल. तर आय होप की तुम्हाला हा एक अमेझिंग गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.